नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या शेतकरी बांधव आपल्याला कमेंट्समध्ये अनेक प्रश्न विचारताय। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत अशी माहिती जात आहे की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासोबतच आता 9वाही हप्ता वितरित केला जाणार। म्हणजेच नमोच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे प्रत्येकी 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। मग खरोखर हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार का, आणि होणार तर ते नक्की केव्हा जमा होणार, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी खूप विलंब झालेला आहे। आतापर्यंत हा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित व्हायलाही हवा होता, परंतु आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिनाही संपत आलेला आहे, परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा जमा झालेला नाही। आपण देखील यावरती अनेक अपडेट्स दिलेले आहेत की जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, डिसेंबर पासून आपण या हप्त्याची वाट पाहत आहोत, परंतु अद्यापही तो जमा झालेला नाही। खरं तर आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या मतांचा फायदा व्हावा यासाठी राज्य सरकार शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वितरित करेल अशी चर्चा सुरू होती सोशल मीडियावरती, परंतु आपण जर पाहिलं तर तेही शक्य झालेलं नाही। म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी सुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा वितरित झालेला नाही। आणि मग आता नक्की हा हप्ता केव्हा वितरित होईल। खरं तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत कुठलीही निवडणूक असली की निवडणुकीच्या मध्ये शेतकरी बांधवांच्या मतांचा फायदा सरकारला व्हावा या हेतूने केव्हाही ना योजनेचे नवनवीन योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात होते। परंतु आपण जर पाहिलं तर 2026 मध्ये ज्या काही निवडणुका होत आहे यामध्ये विरोधी पक्षही शिल्लक राहिलेला नाही आणि सरकारला शेतकरी बांधव असेल किंवा इतर कोणी असेल यांच्या मतांचीही किंमत राहिलेली नाही असं सुद्धा म्हणता येईल। कारण विरोधी पक्षच नाहीये, सरकारलाही माहित आहे आपण योजना चालू ठेवा बंद ठेवा, मतांचा फायदा तर आपल्यालाच होणार आहे असा जरी हेतू असला तर एक हिशोबाने त्याही कारणास्तव शेतकरी बांधवांकडे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी सुद्धा सरकारच्या माध्यमातून लक्ष देण्यात आलेलं नाही असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल। परंतु मग आता खरोखर हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? जर मित्रांनो आता असं सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येतंय की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 24 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा जमा होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अशी कुठलीही अपडेट येत नाही की या तारखेला नमोचा हप्ता जमा होईल, परंतु सूत्रांच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की नमोचा 8वा हप्ता हा नक्कीच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। आणि जर राज्य शासनाने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर नमोचा 8वा हप्ता जमा केला तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमोच्या 9व्याही हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे। त्यामुळे कदाचित 8वा आणि 9वा हे दोन्ही हप्ते एकत्र राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमाही करू शकतं, परंतु अशी अपडेट जे आपण म्हणतो राज्य शासन असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेली नाही। हा फक्त एक अंदाज आहे की शेतकरी बांधवांना नमोचा 8वा आणि 9वा हप्ता म्हणजे एकंदरीत 8वेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात। परंतु मित्रांनो, हे हप्ते जरी वितरित केले परंतु तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुमची EKYC प्रक्रिया असेल, तुमचा लँड रेकॉर्ड असेल, तुमचा फार्मर ID कार्ड असेल आणि तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक असेल, या चारही गोष्टी तुमच्या यस असणं आवश्यक आहे। यातली एक जरी गोष्ट तुमची नो राहिलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर ID कार्ड कंप्लीट असणं, तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करून घ्या, तुमचं EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही तेही चेक करून घ्या आणि तुमची लँड रेकॉर्ड जे आहे ते यस आहे की नाही तेही चेक करून घ्या। कारण या चारही ऑप्शन तुमचे जर यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमोच्या 8व्या 9व्या हप्त्याचा लाभ भेटू शकतो। आणि मित्रांनो, आता नुकताच PM किसानच्याही 22व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे, त्यामुळे कुठल्याही क्षणी आता PM किसानच्याही 22व्या हप्त्याचं वितरण हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये केलं जाऊ शकतं। आणि महत्त्वाचं म्हणजे नमोच्या 8व्या आणि 9व्या हप्त्यासाठी आपण जर पाहिलं तर 8व्या हप्त्यासाठी जवळपास अनेक शेतकरी बांधव आता वंचित राहणार आहे। यामध्ये अनेक अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत। यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या नावावरती जमीन नाही त्यांना हा हप्ता भेटणार नाही, एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे
आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एका कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी या सर्वांना लाभ भेटत होता. परंतु आता आपल्याला फक्त आणि फक्त PM किसानच्या 21व्या हप्त्यापासून एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला म्हणजे त्या महिलेला लाभ दिला जातो आणि बाकी उर्वरित जी कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि यासाठी जवळपास 30 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव अपात्र करण्यात आलेले आहे. मित्रांनो, एकंदरीत ही जी योजना आहे यामध्ये अनेक अटी शर्ती घालून शेतकरी बांधव वगळण्याचं काम मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीने होत असताना आपल्याला पाहायला भेटतं. यावरती तुमचं मत काय? तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता मिळाला की तुम्हीही त्यापासून बाद झालेले आहात? हे कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाहीये. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.